नमस्कार, मी नीलाक्षी काळे सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत. एकाग्रता यशोबीजम, प्रमोदभाई शिंदे. अरे पळा पळा वाघोबा आला धावा, असा एकच कल्ला झाला. पहाऱ्यासाठी असलेली तरुण मुले जीव मुठीत घेऊन पळाली. अहो, भला मोठा वाघोबा अवघ्या काही फुटांवर पाहिल्यावर घाबरगुंडी उडणारच ना. मंदारने आजोबांच्याकडे गोष्ट सांगण्याचा हट्टच धरला होता. मंदार आणि त्याची दोस्त मंडळी गोष्ट ऐकायला एकत्र जमली. आजोबा गोष्ट सांगू लागले. हा प्रसंग घडला एका जंगलामधील गावामध्ये. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक छोटेसे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. सध्या या परिसरात सागाच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यासह या जंगलात पळस, ऐन, आवळा, आंबा, जांभूळ, करंज, शिवण, आपटा अशी गर्द वृक्षराजी आहे. या जंगलामध्ये असलेल्या गावात सुमारे 800 ते 1000 एवढी लोकसंख्या आहे. घनदाट जंगलामध्ये वन्य प्राण्यांची सुद्धा वस्ती असते. याच गावातील काही वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. गावातील माणसं साधीसुधी आणि कष्टाळू होती. जंगलातील वृक्षांद्वारे होणारे काही उत्पन्न आणि थोडीफार शेती, गाई म्हशींचे दूध यावर त्यांचे जीवन अवलंबून होते. या शांत असलेल्या गावाचे वातावरण एकाएकी ढवळून निघालं. गावात अचानक चोऱ्या व्हायला लागल्या, त्याही प्राण्यांच्याच. एकदा एकाची बकरी हरवली, तर एकाचा बोकड, एकदा तर एक बैलही नाहीसा झाला. गावकऱ्यांना लक्षात आलं की हे प्राणी कोणीतरी चोरून नेतो आहे. खरं तर जंगल एवढं घनदाट होतं की बाहेरची माणसं प्राणी चोरून पळवून नेणे शक्यच नव्हते. मग प्राण्यांची चोरी करतो तरी कोण? गावकऱ्यांना हा प्रश्न सतावू लागला. जेव्हा एक 10-12 वर्षांचा मुलगाच नाहीसा झाला, तेव्हा मात्र गावकरी खडबडून जागे झाले. सगळी लोक एकत्र झाली आणि त्यांनी चोराचा शोध घ्यायचं ठरवलं. साधारण सगळे प्राणी आणि मुलगा रात्रीच नाहीसे झाले होते. म्हणून गावातल्या तरुण मुलांनी आळीपाळीने रात्रीचा पहारा द्यायचं ठरवलं. रात्रीचा काळोख दाटत होता. चोराचा शोध घेणं सोपं व्हावं म्हणून एका झाडाला एक बकरी बांधली. पहाऱ्यावरचे तरुण सावधपणे आजूबाजूला लपत छपत गस्त घालत होते. झाडाला बांधलेली बिचारी बकरी बॅ बॅ करीत होती. असाच काही वेळ गेला आणि एकाला लांबून येणारा पट्टेदार वाघ अंदुकसा दिसला. बकरीच्या दिशेने तो दबकत दबकत येत होता. वाघोबा अजून थोडा पुढे आल्यावर त्या तरुणाची खात्रीच पटली आणि तो जोरात ओरडला, अरे पळा पळा वाघोबा आला धावा. बाकीच्यांनीही पळता पळता वाघाकडे पाहिले आणि पार घाबरून गेले. पूर्ण वाढ झालेला हा वाघोबा 7 ते 8 फूट लांब, 2.5-3 फूट उंच, मजबूत पंजे, टोकदार वाघनख, लालसर चमकणारे डोळे आणि जबडा उघडला की दिसणारे धारदार सुळे. अहो, असा जंगलातला ढाण्या वाघ जवळून पाहिल्यावर कोण घाबरणार नाही? तरुणांची पांगापांग झाली. वाघाने सावधपणे पुढे येऊन झाडाला बांधलेली बकरी खेचली आणि जंगलाकडे त्याने धूम ठोकली. तेव्हा कळलं की याच वाघाने त्या मुलाला पळवून नेलं आणि खाऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी जमलेले गावकरी आणि तरुण मंडळी या वाघाला पकडायचे कसे यावर विचार करायला लागली. सगळ्यांच्या विचाराने एक योजना पक्की झाली. वन खात्याच्या नियमांप्रमाणे वाघाची शिकार करता येत नाही, म्हणून त्याला पकडून वन खात्याकडे द्यायचे ठरले. योजना अशी होती की एक बकरी झाडाला बांधायची. बकरीच्या आशेने येणाऱ्या वाघाच्या वाटेवर एक मजबूत जाळं बेमालूमपणे आणि चटकन दिसणार नाही अशा पद्धतीने जमिनीलगत अंथरून ठेवायचं. वाघ त्या जाळ्याच्या वर आला की युक्तीने त्या जाळ्यात त्याला पकडायचे. रात्रीची वेळ झाली. बकरी, जाळं, पहाऱ्यावरचे लपलेले तरुण सगळं कसं ठरल्याप्रमाणे होत होतं. उत्तर रात्री वाघोबाची चाहूल लागली आणि सगळे सरसावून बसले. वाघोबा दबकत दबकत पुढे येत होता आणि अचानक तो जाळ्याच्या वर आला. काहीतरी खेचले गेले आणि तो त्या जाळ्यात अडकला. वाघाने सुटण्याची खूप धडपड केली, पण जाळं मजबूत होतं, तो अडकून पडला. वाघोबा जाळ्यात अडकल्याची खात्री झाली आणि तयार ठेवलेला पिंजरा घेऊन तरुणांनी वाघाच्या दिशेने यायला सुरुवात केली. पिंजरा, हातातल्या काठ्या, बॅटरीचा झोत आणि 15-20 तरुणांचा दबका आवाज. त्या काळोखात कोलाहल वाढला. बिच्चारा निपचित पडलेला वाघ या सगळ्या आवाजामुळे सावध होऊन पाहायला लागला. जाळ्यात अडकला होता तरी जंगलाचा राजा शोभणारा तो वाघ अजिबात घाबरला नाही. त्या जवळ येणाऱ्या तरुणांकडे त्याने नीट पाहिलं. त्याचे ते लालसर डोळे, वासलेला जबडा पाहूनच घाबरायला होत होते.
वाघाचा राग अनावर झाला. त्याने येणाऱ्या तरुणांकडे पाहिलं आणि वाव करून जोरात डरकाळी फोडली. अवघ्या काही फुटांवर असलेल्या वाघाची ही जोरदार डरकाळी ऐकली आणि तरुण मंडळी पार घाबरून गेली. हातातल्या काठ्या बॅटऱ्या सगळं सोडून ही मंडळी धूम पळून गेली. वाघोबाने थोडी अधिक हिसकाहिसकी केली आणि तरुणांनी जाळ्याची गाठ सैल केली होती. त्यामुळे त्यातून तो बाहेर आला, बकरी घेतली आणि पळून गेला. आता मात्र वन अधिकाऱ्यांना बोलवण्या वाचून पर्याय नव्हता. गावकरी घाबरले होते. गावकऱ्यांनी बोलावल्याप्रमाणे अधिकारी गावात आले. त्यांनी सगळी परिस्थिती नीट समजावून घेतली. वाघाला डॉट्स मारून बेशुद्ध करायचं, पण वाघ अंगावर आलाच तर गोळी मारून ठार मारायचं असं ठरलं. कारण हा वाघ नरभक्षक होता. यावर वन अधिकारी गावकऱ्यांना म्हणाले, आमचा उद्देश वाघाला मारण्याचा नाही, पण ते परिस्थितीवर अवलंबून असेल. जर वाघाने आमच्यावर हल्ला केला तर त्याला गोळी घालण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल. हा सगळा वेट अँड वॉचचा गेम आहे. सगळी योजना ठरली. त्यांच्या अनुभवानुसार एक वेगळीच योजना आखली. त्याने गावाच्या बाहेरील एका तलावाच्या काठाजवळची जागा निवडली. कारण वाघासारखे सगळे प्राणी पाणी पिण्यासाठी तलावाजवळ येणारच याची खात्री होती. तिथल्या एका झाडाला वाघाला आमिष म्हणून एक बकरी बांधली. त्याच्या शेजारच्या झाडावर अधिकारी लपून बसण्यासाठी एक मचाण उभारले. गवताने झाकलेले हे मचाण चटकन कळत नव्हते. अधिकाऱ्याने डॉट्स मारायची बंदूक घेतली आणि तो मचाणावर जाऊन बसला. घाबरलेले गावकरी मात्र तिथे न थांबता घरी परत गेले. अधिकारी एकटा होता, पण अनुभवाने शहाणा आणि निडर होता. रात्र पुढे पुढे सरकत होती. 10-11 वाजले, अजून वाघाचा पत्ताच नव्हता बरं. अधिकाऱ्याला डोळ्यावर झोप यायला लागली. तेवढ्यात त्याला आवाज आला. ब्लप ब्लप ब्लप. त्याने सावध होऊन आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पाहतो तर काय, समोर वाघोबा पाणी पित होता. अधिकाऱ्याने लगेच आपली बंदूक सरसावली आणि नेम धरला, पण त्याने लगेच गोळी झाडली नाही. थोडं निरीक्षण केलं. त्याला लक्षात आलं की वाघ थोड्या रेंजच्या टप्प्याबाहेर होता. नेम हुकला असता तर वाघ पळून गेला असता. त्याने ठरवलं की वाघ बकरीसाठी झाडाजवळ आला की नेम धरून डॉट मारायचा, म्हणजे वाघ नक्की बेशुद्ध होईल. पण आपण ठरवतो तसंच नेहमी घडतं का? पहा काय झालं ते. वाघाचं पाणी पिऊन झालं आणि तो निघाला. तेवढ्यात त्याला थोड्या अंतरावरील बकरीचं बॅ बॅ असं ओरडणं ऐकू आलं. त्याने त्या आवाजाच्या दिशेनं काही पावलं टाकली आणि त्याला झाडाला बांधलेली बकरी दिसली. गावाबाहेर बकरी कशी? त्याला प्रश्न पडला. पण त्याने सावध होऊन बकरीच्या दिशेने हळूहळू जायला सुरुवात केली. त्याने काही पावलं पुढे टाकली आणि वरच्या मचाणावर बसलेल्या अधिकाऱ्याने आपली बंदूक सरसावली. त्याने ठरवलं की अजून काही पावलं वाघ पुढे आला की गोळी झाडायची. आणि वाघाने ठरवलं की सावधपणे पुढे जाऊया, कुठे धोका आढळला तर तिथेच झेप घ्यायची. बघा हं, परिस्थिती नीट लक्षात घ्या. हळूहळू पुढे येणारा वाघोबा, सावध आणि चाणाक्ष, बंदुकीचा नेम धरलेला अधिकारी, अनुभवी आणि निडर. कोण यशस्वी होणार? ज्याचा अनुभव, एकाग्रता, चपळता जास्त तोच जिंकणार होता. पहा पुढे काय झालं ते. अधिकाऱ्याचं नेम धरून वाघाचे निरीक्षण चालू होतं. वाघाने 10-12 पावलं टाकली की धडाम गोळी मारायची असं त्याने मनाशी ठरवलं. वाघाने काही पावलं टाकली आणि तो थबकला. त्याला माणसाचा वास जाणवला. कुठेतरी जवळपास माणूस आहे हे त्याला समजलं. त्याने गुरकावत आजूबाजूला पाहिलं. चटकन काही दिसलं नाही आणि एकाएकी त्याचे लक्ष मचाणाकडे गेलं. त्याला लक्षात आलं की त्याच बाजूला माणूस असावा. त्याने बकरीऐवजी मचाणावरच्या माणसाकडे झेप घ्यायची ठरवलं. वाघाने जोरात डरकाळी फोडली. वाव! त्या भयानक डरकाळीने इतरही आजूबाजूला लपून बसलेले अधिकारी घाबरले. आता निर्वाणीचा क्षण आला होता. सावध झालेल्या अधिकाऱ्यांनी बंदूक सरसावली होती. त्याच वेळेला वाघाने अचानक पवित्रा बदलला. त्याने थोडं मागे होऊन पाठीला बाग दिला आणि मचाणाच्या दिशेने झेप घेतली. या अचानक झालेल्या हल्ल्याने अधिकारी गडबडून गेले. त्याचा चापावर हात होता, पण तो दाबायचं भान नव्हतं. कारण काही फुटांवर तो भयानक वाघोबा होता. पंजे उगारलेले, लालभडक डोळे, जबडा वासलेला, धारदार सुळे दिसत होते. वाघाने ठरवलं होतं की पंजे जवळ घेऊन आपली नखं त्या अधिकाऱ्याच्या अंगामध्ये घुसवायची.
त्याची मान जबड्यात पकडायची आणि त्याच्यासह जंगलात धूम ठोकायची. वाघाच्या लालभडक डोळ्यांकडे पाहताना त्या अधिकाऱ्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला फक्त जवळ येणारे वाघाचे पंजे दिसत होते. अनुभवी असली तरी तीही माणसंच. बघा, आपला शेवट जवळ जवळ आल्याचं जाणवून त्यांनी देवाचा धावा सुरू केला. रामा शिवा गोविंदा वाचव रे मला. मात्र त्याला दिसले ते म्हणजे जवळ येणारे वाघाचे पंजे. वाघाने ते अजून जवळ जवळ आणले आणि अचानक त्या काळोखामध्ये आवाज आला, ठो ठो ठो. सगळी मुले आजोबांची गोष्ट ऐकत असताना रंगात आली. आजोबांनी ठो असा मोठ्याने आवाज काढल्याबरोबर मंदारसहित सगळी मुले दचकली. अरे मुलांनो, दचकायला काय झालं? त्या अधिकाऱ्याने शेवटच्या क्षणाला बंदुकीचा चाप दाबला आणि त्याचाच आवाज झाला ठो. त्या गोळीने वाघाच्या कपाळावर जोरदार आघात केला आणि तो वाघ मेला. खरं तर वाघाला मारायचं नव्हतं, पण अधिकाऱ्यांना नाईलाज झाला. वाघ एकदम अंगावर आल्यावर त्यांना नाईलाजाने गोळी झाडावी लागली. गोष्ट सांगून झाल्यावर आजोबा म्हणाले, पण आता सांगा, ठो झाल्यावर दचकलात ना? कारण काय? सगळ्यांचे लक्ष होतं माझ्या गोष्टीकडे. त्यामुळे अचानक आवाज झाल्याने दचकायला झालं. आपण गोष्ट ऐकताना, वाचताना एकाग्र होतो. सगळं लक्ष गोष्टीकडे असतं. जणू काही त्या परिस्थितीशी आपण एकरूप होतो. म्हणूनच मन एकाग्र झालं की बाकीचं भान राहत नाही. मुलांनो, मनाची एकाग्रता खूप महत्वाची असते. एकाग्रतेमुळे संबंधित गोष्टी चटकन लक्षात येतात. स्मरणशक्ती वाढते. मेंदूची क्षमता वाढते. अभ्यास करताना आणि अन्य वेळी सुद्धा एकाग्रता खूप महत्वाची असते. म्हणूनच म्हटले जाते, एकाग्रता यशोबीजम. धन्यवाद.